छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा खरा इतिहास। स्वराज्य रक्षक संभाजीराजे भोसले यांचा दिलेर खानाच्या छावणीतला बेत कसा फसला। ठरल्याप्रमाणे शंभूराजे मोगलाईत जाऊन सामील तर झाले, परंतु ज्या उद्देशाने ते धाडस केले ते कार्य मात्र पूर्णपणे सिद्धीत जात नव्हते। दिलेर खान खूपच सावध आणि हुशार होता। त्याने संभाजीराजांच्या अवतीभोवती गुप्तहेर पेरून ठेवलेले होते। शिवाय राजे कधी फिरण्याच्या बहाण्याने बाहेर पडले तर तो संरक्षणाच्या नावाखाली शेकडो स्वार राजांच्या मागे पुढे ठेवायचा। स्वराज्य रक्षक संभाजीराजे काहीतरी गडबड करतील अशी त्यास खास भीती वाटत असावी। संभाजीराजांना या सर्व गोष्टींची अपेक्षा नसावी म्हणून ते वैतागून बोलले, खान साहेब, आम्ही आपले मेहमान आहोत की बंदिवान? यावर दिलेर खानाने अत्यंत सावध उत्तर दिले, राजे, आपण शहजादे आहात, सामान्य पाहुणे नाहीत। आपल्या सुरक्षेची काळजी घेणं आमचं कर्तव्य समजतो आम्ही। संभाजी राजांसारखे हाताला लागलेले रत्न गमावणे म्हणजे मूर्खपणा ठरला असता याची दिलेर खानाला जाणीव होती। म्हणूनच तो अत्यंत चौकस व सावध होता। संभाजीराजांना त्यांनी बहादूर गडासारख्या अभेद्य किल्ल्यावर आश्रयाला ठेवलेले होते। गड विस्तीर्ण जवळपास 600 एकरात पसरलेला व मजबूत होता। शिवाय दूरपर्यंत सपाट मुलूक। मराठ्यांचा गनिमिकावा हे हमखास हत्यार या ठिकाणी चालण्याची शक्यता कमीच म्हणून त्याने संभाजीराजांच्या पाहुणचारासाठी बहादूरगड निवडलेला होता। 35,000 पाहुणे मंडळी सोबतीला ठेवूनच एका शंभू राजांसाठी एवढे पाहुणे गोळा केलेले होते। किती जागसूत होता दिलेर खान संभाजी राजाबाबत ते यावरून आपल्याला दिसून येते। परंतु औरंगजेब शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा अभ्यासक असल्याने त्याने ती रणनीती उलटवण्याचा बेत आखला। दिलेर खानास पत्र पाठवून सक्त आदेश दिला, संभाजीराजे आपल्या सोबत आहेत, त्यांना आघाडीवर ढालीप्रमाणे वापरा। मराठ्यांच्या विजापूरकरांच्या गोवळकोंड्याच्या प्रदेशावर हमला करावा। मुलुकगिरी करण्यासाठी संभाजीराजांना सोबत घ्या व गनिमांचे जास्तीत जास्त नुकसान करा। बादशहाच्या या आदेशामुळेच स्वस्त बसलेल्या दिलेर खानाने जवळचाच मराठ्यांचा किल्ला निवडला आणि तो म्हणजे भोपाळगड। किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणि संभाजीराजांना आघाडीवर ठेवून जिंकायचा असा बेत दिलेर खानाने आखला होता। मराठ्यांच्या मुलखावर हल्ला आणि तोही संभाजीराजांच्या नेतृत्वामुळे हे शक्य नव्हते। संभाजीराजांनी दिलेर खानाला स्पष्ट सांगितले, तिकडे मराठ्यांच्या मुलकाकडे फिरकायची आमची इच्छा नाही। शिवाजी महाराजांची बदनामी करणे व मराठ्यांच्या राजपुत्राचा वापर करून मोगलाईचा लाभ करून घेणे अशी दुहेरी योजना स्वतः बादशहाने दिलेर खानाला दिली होती। त्यामुळेच दिलेर खान आपली भूमिका बदलायला तयार नव्हता। जबरदस्तीने शंभू राजांच्या मनाविरुद्ध तो संभाजी राजांना बादशहाच्या हुकमानुसार भोपाळगडाच्या मोहिमेवर घेऊन गेला होता। परंतु सांप्रत प्रसंगी दिलेर खानापुढे दुसरा पर्यायही नव्हता। भोपाळगडाचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा खूप शूरपणे लढला होता। चाकणसारखा वीजभर भुईकोट किल्ला शाहिस्ते खानाला जिंकण्यासाठी तब्बल 56 दिवस झुंजविणारा हाच तो फिरंगोजी नरसाळा। संभाजी राजांच्या गुप्त आदेशानुसार त्याने किल्ला लढवण्याचा बनाव इमाने इतबारे रचलेला होता। संभाजीराजे खरोखरच लढत असल्याचे चित्र निर्माण केले गेले होते। पुढे मोगलांच्या अव्वल तोफखान्यापुढे किल्ला जास्त वेळ टिकाव धरू शकला नाही। शेवटी किल्ला पडला व 700 मराठे कैद झाले। कैद झालेल्या त्या 700 मराठ्यांनी समोरून जाताना युवराजांना लवून मुजरा केला होता। कदाचित शंभू राजांची अडचण त्यांच्या मनाला माहीत असावी। शंभू राजांनी दिलेर खानाला ताबडतोब बजावले, या मराठ्यांना बंदिवासाशिवाय अन्य कोणतीही शिक्षा होता कामा नये। परंतु दिलेर खानाने ऐकले नाही। राजांना गाफील ठेवून त्याने मराठी बंदींचे एक एक हातपाय तोडले। जनावरांपेक्षाही जास्त विटंबना केली होती खानाने मराठ्यांची। लोकांना वाटावे शंभू राजांच्या देखत सगळे झाले असा दाखवण्याचा तो प्रयत्न होता, पण राजांना याची कसलीही भनक लागून न देता शिक्षेची अंमलबजावणी झाली होती। शंभू राजांना दिलेर खानाचा खूप राग आला होता। दिलेर खानाने असा काही प्रकार केल्याचे कळल्यावर तडक तसेच ते घोड्यावर स्वार झाले व दिलेर खानाच्या गोटावर जाऊन आदळले, गर्जना केली, हरामखोर दिलेर खान बाहेर ये। बाहेर
2000 शिपायांचा बंदोबस्त असूनही दिलेर खान बाहेर येण्यास घाबरत होता। यावरूनच दिलेर खानाने संभाजी राजांच्या गैरहजेरीत माणुसकीला काळीमा फासणारा तो शिक्षेचा कार्यक्रम राबवला होता हे सिद्ध होते। सिंहाने लांडग्याला ललकारल्यावर लांडगा जसे बेळात लपून बसतो तशी खानाची अवस्था झाली होती। खवळलेल्या सिंहाला सामोरे जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती। संभाजी राजांच्या उपस्थितीत मराठ्यांचे अशा प्रकारे हाल पाहून संभाजीराजे दिलेर खानाच्या नरडीचा घोट घेण्यास तयार झाले होते। संभाजीराजे जर खरोखरच दिलेर खानाला सामील झाले असते तर मराठ्याच्या बाबत झालेल्या प्रकाराने ते एवढे पेटून उठले शक्यच नव्हते। संभाजीराजे मराठ्याच्या हिताबाबत जागसूत होते यावरून हे सिद्ध होते। परंतु ही घटना राजाच्या मनाला खूपच लागलेली होती। राजे खूप निराश झाले होते। औरंगजेबाच्या ऐनवेळीच्या हस्तक्षेपामुळे दैवाचे फासे उलटे पडत होते। राजे अनेक वेळा एकांतात रडत होते। इकडे दिलेर खान बादशाला पुन्हा पुन्हा अर्ज पाठवत होता, जहापना मेहरबानी करा, संभाला मराठ्यांचा शहंशाह घोषित करा, बाप बेट्यात बेबनाव निर्माण करा, मराठ्यांच्या सल्तनतचे तुकडे करा। संभाजीला चाहणारे त्याच्या पाठीशी उभे राहणारे भरपूर मराठे शिवाजींच्या फौजेत आहेत। त्यांना फूस देण्यासाठी दुही निर्माण करण्यासाठी संभाजीला मराठ्यांचा शहंशाह घोषित करा। कदाचित दिलेर खानाला शिवाजी महाराजांची योजना माहीत पडली होती असे वाटते। त्यामुळेच नेमकी तीच रणनीती वापरून संभाजी राजांना स्वराज्याच्या विरोधात उभे करण्याचे प्रयत्न दिलेर खान करू पाहत होता। स्वराज्यात फूट पडल्याचे भासवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न दिलेर खान जाणीवपूर्वक करीत होता। शिवाजी महाराजांच्या मुत्सद्दीगिरीला तशाच मुत्सद्दीगिरीने मात देण्याचा दिलेर खान प्रयत्न करत होता। अर्थात या सर्व गोष्टी स्वतः औरंगजेबाने दिलेर खानाच्या लक्षात आणून दिल्यानंतरच, अन्यथा एवढे महिने तो संभाजी राजांसोबत एवढ्या आपुलकीने व विश्वासाने राहिला नसता। भोपाळगडच्या प्रसंगाने संभाजीराजे खूपच दुःखी झाले होते आणि आता तर औरंगजेबाने दिलेर खान संभाजीच्या बाबतीत कडक भूमिका घेत नाही हे लक्षात घेऊन औरंगजेबवरून खास 5000ची फौज संभाजी राजांना कैद करण्यासाठी दिलेर खानाच्या छावणीकडे पाठवून दिली होती। दिलेर खान स्वतः संभाजी राजांना कैद करीत नव्हता ही गोष्ट खूपच संशय निर्माण करणारी आहे। परंतु आज ना उद्या औरंगजेबाच्या दबावामुळे संभाजी राजांना कैद व्हावे लागणार होते आणि संभाजी राजांच्या जीवित रक्षणासाठी कायम सावध असलेल्या शिवाजी महाराजांना याची वेळेत खबर मिळाली व त्यांनी ती खबर ताबडतोब संभाजी राजांना पोहोचवली। त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची जाणीव करून दिली। आता दिलेर खानाच्या छावणीतून बाहेर पडण्याची योग्य वेळ आल्याचे संकेत दिले होते। आपल्या पुढील हालचालीची चाहूल संभाजी राजाला लागली असावी अशी राहून राहून दिलेर खानाला शंका येत होती आणि त्यामुळेच त्याने तशी व्यूहरचना करून भरारी घेण्याच्या तयारीत असणाऱ्या गरुडाचे पंख कापण्याचा प्रयत्न सुरू केला होता। संभाजी राजांसोबत आलेल्या 200 मराठ्यांची फारकत केली होती। त्याच्या जवळची घोडी काढून घेऊन जप्त केली होती व त्यांना बंदिवान बनवले होते। संभाजी राजांच्या पलायनास मदत करू शकणारे सारे वीर बंदिस्त केले गेले होते। दिलेर खानाच्या या हालचालींचा एव्हाना शिवाजी राजांना अंदाज आला होता। त्यामुळे एक गुप्तहेर रायगडावरून लपत-छपत नाना सोंगे घेत ताबडतोब संभाजी राजांना भेटून आला होता। राजांचे पत्र युवराजांच्या स्वाधीन केले गेले होते। युवराजांच्या जीवाला धोका असल्याचे व त्यांनी लवकरात लवकर माघारी यावे असा त्यात उल्लेख होता। शिवाय हे काम थोडे अवघड होते हे शिवाजी महाराज जाणून असलेले त्यांनी तसे विजापूरकरांनाही सावध करून संभाजी राजांना वेळ पडल्यास मदत करण्याचे कळवले होते। शिवाय हंबीरराव मोहितेही संभाजी राजांच्या मदतीसाठी अथनी व जवळपासच्या जंगलात गुप्तपणे सैनिक पाठवून तयारीत होते। कोणत्याही प्रकारे आता दैवाचे उलट पडलेले फासे सरळ करायचे होते। राजपुत्राला मगरीच्या जबड्यातून सुरक्षित बाहेर काढायचे होते आणि पक्की खबर मिळावी कवी कलश व ज्योताजी केसरकरांचा गुप्त खलिता राजांना पोहोचला। राजांच्या जीवाला धोका असल्याची वार्ता मिरज व रहमतपूरच्या ठाण्यावर पोहोचली होती। आपणास केव्हाही कैद होऊ शकते म्हणून तातडी करा, भरारी घ्या। पुढे 2-3 रोजाने बहादूर गडावरून एका विश्वासू मनुष्याचा गुप्त खलिता राजांना पोहोचवला होता। खान मिया खान याने पाठवला होता तो खलिता। आपणास कैद करण्याचा बादशाने आदेश सोडला आहे।
व त्याप्रमाणे आपणास येत्या 2-4 दिवसात कैद करण्यासाठी औरंगाबादहून 5,000चे शाही पथक रवाना होत आहे। तरी ताबडतोब दिलेर खानाच्या तावडीतून निसटण्याचा बेत आखावा। एवढ्या सगळ्या जणांचे खलिते संभाजी राजांना पोहोचले याचाच अर्थ असा होता की संभाजी राजावर स्वतः शिवाजी महाराज व त्यांचे अनेक यार दोस्त मंडळींचे लक्ष होते। त्यांच्या बाबतीत ते जागरूक होते। त्यामुळे कोणालाही न कळविता संभाजीराजे मोगलांना सामील झाले असे म्हणावयास वाव मिळणे अवघड जाते। महाराजांची ती योजनाबद्ध रणनीती असावी असेच या सर्व लोकांनी एकाच वेळी पाठवलेल्या पत्रावरून वाटते। आता तेथून फरार होण्याची वेळ आली होती। आग्र्यात जशा बादशहाच्या हातावर तुरी दिल्या होत्या त्याचप्रमाणे आता दिलेर खानालाही चकवायचे होते। संभाजीराजे संधी शोधत होते। उशीर करणे परवडणारे नव्हते। येत्या 2-4 दिवसात हालचाली करणे आवश्यक होते, अन्यथा मगरीच्या पोटातच शिवपुत्राचा अंत होणार होता। स्वराज्याच्या मंदिराचा कळस हरवणार होता। म्हणूनच सर्वांनी चौबाजूने नेटाने प्रयत्न चालवले होते। प्रयत्न शेवटच्या टप्प्यात आले होते। फक्त अंमलबजावणीचीच काय ती देर होती।